श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेय्यं मुमुक्षोस् सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। जय जय रघुवीर समर्थ। असं या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या श्रीरामचंद्रांना वंदन केलेलं आहे। सद्गुरू माझे सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी यांना वंदन केलेलं आहे। आजचा आपला जो विषय आहे गीत रामायणाचं गारुड या उपक्रमातल्या एका नव्या गीताला आज आपण त्याचं चिंतन करणार आहोत। त्याच्यावरचे विचार आपण काय आहेत किंवा त्याच्या मागची भूमिका काय आहे हे समजून घेणार आहोत। अशा सर्वांना वंदन करून आणि श्रोते आपण सारे जगदीश मूर्ती आहात, आपल्यातल्या अंतरात्म्याला आत्मारामाला वंदन करून आजच्या ह्या नव्या गीताला प्रारंभ करत आहे। यज्ञो वै विष्णू असं श्रुतिवचन आहे। जे जे काम ईश्वराच्या आराधनेसाठी केलं जातं त्याला वस्तुतः यज्ञकर्मच असं म्हटलं जातं, किंवा जे जे यज्ञकर्म समजून जे जे काम केलं जातं ते आपोआपच निर्लेप होत जातं आणि निर्लेप झालं की त्याचं बंधन कुठल्याच मनुष्याला पडत नाही, म्हणजे सगळी कर्म विलीन होऊन जातात। भगवद्गीता सांगते यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते, सगळी कर्म लीन होऊन जातात। अहो सगळ्या संतांनी म्हणजे सगळे संत असतील, थोर विभूती महात्मे, या सगळ्यांनी आपलं जीवनच मुळी यज्ञमय केलं। यज्ञ स्वरूप हे जीवन होता कळेल गीता गाता गाता असं सांगितलंय, ते काही खोटं नाहीये। अगदी आद्य शंकराचार्य असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, महायोगी अरविंद आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, या सगळ्यांनी काय केलं तर आपली सगळी कर्म त्या ईश्वराला अर्पण केली। सगळी कर्म त्यांनी यज्ञ कर्म समजून केलेली आहे, निरासक्त वृत्तीने, निर्लेप भावनेने आणि लोककल्याणासाठी जी जी कर्म केली जातात त्यांना यज्ञ कर्म असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच हे सगळे जीवन जगत असतानाच म्हणजेच त्याला म्हटलेले जीवन मुक्त झाले, त्यामुळे हा यज्ञाचा प्रतीकात्मक अर्थ झाला। हा झाला प्रतीकात्मक अर्थ। पण यज्ञाचा खरा अर्थ जरी जाणून घेतला किंवा जो यज्ञ प्रत्यक्ष केला जातो त्या यज्ञाचा जरी विचार केला तरी त्याच्या मागे सुद्धा फार मोठ्या व्यापक अशा विचारांची परंपरा आहे। यज्ञ हाच विश्वाचा नियम आहे असं म्हटलं जातं, किंवा ते युनिव्हर्सल ट्रुथ, वैश्विक सत्य आहे। यज्ञ हेच वैश्विक सत्य आहे असेही म्हटले। श्रद्धेने केलेला कुठलाही यज्ञ परम श्रेयाकडे माणसाला नेत असतो। अजून एक यज्ञाची व्याख्या अशी केली, यज्ञो वै विश्वस्य नाभी। यज्ञ ही विश्वाची नाभी आहे, म्हणजेच तो त्याचा केंद्रबिंदू आहे। अर्थात तो यज्ञ सुद्धा शास्त्रशुद्ध रीतीने करायला हवा। आता शास्त्रशुद्ध रीतीने म्हणजे काय हेही बघणार आहोत। आता या वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञाला इतकं महत्व का बरं दिलं गेलं? श्रद्धायुक्त अंतःकरणाने सगळ्या शास्त्रविधींचं पालन करून केलेला यज्ञ हा सृष्टीचक्राला नेहमी पूरक ठरतो, उपयोगी उपकारक ठरत असतो, तो कल्याणकारक ठरत असतो। एक दिवस जर का यज्ञ केला, लक्षात घेऊया, आपल्याला हे यज्ञ म्हणजे आता फॅड वाटतं किंवा आउटडेटेड वाटतं, तसं नाहीये। एक दिवस केलेल्या यज्ञाने 100 यार्ड त्रिज्येच्या परिसरातील वातावरणाची शुद्धी होते। आणि आज आता हे तर राहू दे, ऋषी परंपरा तर बाजूला ठेवूया, पण आज जो प्रश्न जगाला भेडसावतोय तो आहे ग्लोबल वॉर्मिंगचा। वास्तविक आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या भोवती जो ओझोनचा थर आहे तो सुद्धा आपल्याला उपकारक असा आहे। या थरामुळे काय होतं तर सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून संपूर्ण जीवसृष्टीचं रक्षण होतं। आणि हा धोका हा ऋषी मुनींनी फार पूर्वीच ओळखला होता, त्यांनी हा धोका आधीच जाणला होता आणि ते खऱ्या अर्थाने द्रष्टे होते। अहो एवढंच नाही तर ते
वैज्ञानिक होते, ते संशोधक होते. म्हणजे बघा, यज्ञामध्ये आज्य म्हणून जे वापरलं जातं ते देशी गाईचं तूप कितीतरी अनिष्ट गोष्टींपासून आपलं रक्षण करत असतं. किंवा अगदी दररोज लावलेला शुद्ध तुपाचं जे निरांजन असतं त्याच्यामुळे ओझोनच्या थराला पडलेलं छिद्र सुद्धा बुजवलं जातो आणि ओझोनचा थर जास्त वाढतो. त्यामुळे पूर्वी जेवढी शांतता, जेवढा थंडावा, जेवढा गारवा वातावरणात होता तेवढा आता राहिलेला नाहीये, पण ओझोनचा थर कमी कमी होत चाललेला आहे. आज तर नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत. म्हणजे अगदी इबोला असेल, निपाह असेल, चिकनगुनिया असेल किंवा आत्ता सगळ्यांना आपल्याला त्रास देणारा जो कोरोना असेल. आता तर संपूर्ण जगाला भयभीत करून टाकलं या कोरोनामुळे. पण यज्ञामध्ये आता त्याचा संबंध थोडा आपण यज्ञाशी जोडूया बरं का. आधुनिक आणि प्राचीन संस्कृतीची सांगड घालायची. यज्ञात जे समिधा, जे हवीर द्रव्य, जे तूप वापरलं जातं त्यामुळे माणसाचा स्वतःचा आणि त्याच्या अवतीभोवतीच्या परिसराचा विषद्रव्यापासून, रोगजंतूपासून आपोआप बचाव होऊ शकतो. यज्ञ हे आवश्यक असं नैमित्तिक कर्म आहे. मानवी जीवन कल्याणकारक, आनंददायी करण्यासाठी, निरामय होण्यासाठी ते यज्ञ कर्म उपयुक्त आहे. पण यज्ञ म्हटलं की आधी आम्ही नाकं मुरडतो. टीकाकार तर म्हणतात, काय त्या यज्ञामध्ये किती तूप तुम्ही वाया घालवताय, हेच तूप तुम्ही गरिबांना का नाही देत? त्या समिधांच्या निमित्ताने किती वृक्षतोड होतीये, हे काही आवश्यक नाही असे आधुनिक विचारवंत काही म्हणतात की तेच तूप गरिबांना द्यावं, त्याच वृक्षांची राखण करावी. पण समजा यज्ञ केले नाही तर तुम्ही हे करताय का? म्हणजे धड यज्ञही नाही, धड दानही नाही, अशी आत्ताची आपली परिस्थिती झाली. किंवा समजा अगदी तो धरून चाललो की जीवनोपयोगी वस्तूंचं दान करावं, तरी ते झालं दान. त्याचं महत्व निश्चितच आहे, पण तरी ते यज्ञाच्या पाठोपाठ आहे किंवा यज्ञाच्या खालोखाल आहे. भगवद्गीतेमध्ये यज्ञ दान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तथी फ्रेज सारखी वापरली आहे. हा एक वाक्प्रचार आहे, हा एक शब्द समूह म्हणून वापरलेला आहे. त्यामुळे यज्ञाच्या खाली दानाचं महत्व आहे. म्हणून दान केलं म्हणून ते यज्ञाला पर्याय होऊ शकत नाही, ते त्याला सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळी, वेगवेगळ्या कारणासाठी केलेले वेगवेगळे यज्ञ पुन्हा पुन्हा होत राहिले तर या भारतभूमीला पुन्हा पूर्वीचा वैभव काळ, सोन्याचा जो धूर निघत होता तो काळ पुन्हा प्राप्त होईल याची निश्चित खात्री आहे. पण ही झाली ऋषींची धारणा, ही त्यांची विचारसरणी झाली. किंवा आजच्या जगामध्ये जे कोणी सुसंस्कृत, सज्जन, सद्विचारी लोक आहेत यांना हे पटण्यासारखं आहे. ज्याला खरंच सृष्टी कल्याणाची तळमळ आहे, जनकल्याणाविषयी आस्था आहे, परंपराचा ज्यांना आदर आहे, पुढच्या पिढ्यांपर्यंत हा समृद्ध असा वारसा पोचवण्याची कळकळ ज्यांना आहे त्यांनाही पटू शकेल, त्यांनाही पचू शकेल, त्यांना हा विचार पचनी पडू शकेल. पण सगळेच लोक काही सज्जन नसतात. असं जर का जग सुचारू रीतीने, उत्तम रीतीने सुरू राहिलं तर मग दुर्जनांनी काय करायचं, दुष्टांनी कुठे जायचं? सगळं जर का आलबेल असेल तर मग अशांच्या विध्वंसक कृत्याला खीळ बसेल ना, आळा बसेल. असं त्यांना नाही चालणार. आजही अशी मनोवृत्ती असणारी आततायी लोक किंवा ज्याला आपण अतिरेकी म्हणतो अशी लोक आजही आहेत. ज्यांना पूर्वी असुर, दानव, राक्षस म्हणत होते अशा मनोवृत्तीची लोक आजही जगात आहेत. आजही नासधूस आहे, तोडफोड आहे, हिंसाचार आहे, असे विध्वंसक लोक आपल्यालाही पदोपदी भेटतातच की. आज आपण त्यांना अतिरेकी म्हणतो, त्यांनाच पूर्वी असुर, दानव, राक्षस म्हणत होते. आणि सुष्ट प्रवृत्तीने वागणाऱ्या ऋषीजनांच्या मार्गामध्ये अडथळे आणण्याचं काम करण्यात त्यांना मोठं भूषण वाटायचं. त्यांचा बिमोड कोण करणार आणि कसा करणार? पण अर्थातच आपले ऋषी शास्त्रही जाणत होते आणि शस्त्रही जाणत होते. दोन्हीत ते पारंगत होते. परंतु कोणतीही सकारात्मक गोष्ट घडवायला काही कालावधी लागतो, पण बिघडवायला मात्र क्षणही पुरेसा असतो. ऋषी विश्वामित्र सुद्धा असेच होते. ते जन्माने क्षत्रिय होते, त्यामुळे ते शूर होते, पराक्रमी होते. परंतु तरीही विधिवत यज्ञ कार्य करत असताना दुष्टपणाने,
राक्षसांनी जर का यज्ञामध्ये विघ्न आणली तर त्यांचा निपात करण्यासाठी, त्यांचा बिमोड करण्यासाठी, त्यांचं पारिपत्य करण्यासाठी त्यांना कोणीतरी वीर पुरुष पाहिजे होता. असा वीर पुरुष पाहिजे होता की जो धर्मपरायण सुद्धा असायला हवा, ज्याच्यामध्ये क्षात्र तेजही असायला हवं आणि तो धर्मपरायण, धर्मवृत्तीने वागणाराही असायला हवा. अशा बिकट प्रसंगी विश्वामित्रांच्या कानावर दशरथ राजांच्या 4 पुत्रांची कीर्ती पोचलेली होती, ज्यांनी महर्षी वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र यांचं अध्ययन केलं होतं. आणि त्यातल्या त्यात श्रीरामचंद्र, दशरथाचा जो ज्येष्ठ पुत्र होता श्रीराम, त्याची कीर्ती तर सर्व दूर पसरलेली होती. असा दशरथाचा हा ज्येष्ठ पुत्र जर का मला माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी प्राप्त झाला तर निश्चिंत मनाने मला यज्ञ कार्य करता येईल. या हेतूने महर्षी विश्वामित्र राजा दशरथाकडे आले आणि त्यांनी त्याच्याकडे एक मागणं मागितलं. मूळ रामायणामध्ये सुद्धा हा प्रसंग असाच्या असाच आहे, पण गदिमांनी त्याला मराठी साज कसा चढवलाय. गीत रामायणामध्ये महर्षी विश्वामित्र दशरथ राजाकडे मागणी करतात. ते म्हणतात, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ पुत्राची मागणी केली. कशासाठी? कशासाठी मागणी केली? यज्ञ रक्षणास योग्य तोच सर्वथा, यज्ञ रक्षणासाठी तोच योग्य आहे असं म्हणून महर्षी विश्वामित्र दशरथ राजाला आपली समस्या सांगत आहेत. ते म्हणतात, मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार, मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार, कैक वार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. या कडव्याचा, या ओळींचा आपण अर्थ बघणार आहोत. मायावी शब्द तर अनेक वेळेला ऐकलेला आहे, पण मायावी याचा नेमका अर्थ काय आहे तर खोटं, कपटी, भासमान, किंवा रामरक्षेमध्ये यांनाच छद्मचारिणः असंही म्हटलेलं आहे. म्हणजे सिवलं, आपल्या आजच्या भाषेत म्हणलं तर सिवलं म्हणजे खोटं, वेगवेगळी रूपं घेऊन भुलवणारं, छद्मी. पुढे रामायणामध्ये सुद्धा म्हणजे त्याच्यातल्या अरण्यकांडामध्ये मारीच्या राक्षसांनी सुद्धा असंच मायावी सुवर्ण मृगाचं रूप घेतलं होतं, हा उल्लेख पुढे आहे. किंवा नक्तंचर याचाच अर्थ निशाचर, रात्रींचर असंही आहे. हे जे मायावी रात्रींचर आहेत ना, एकूणच राक्षसी, आसुरी, दानवी वृत्तीचे लोकांना प्रकाशाची भीती वाटत असते. बघा, आजही आपण विचार करूया, चोर, दरोडेखोर, डाकू हे केव्हा बाहेर पडतात? रात्रीचा समय यांना जास्त फायदेशीर ठरत असतो, लाभदायक ठरत असतो, कारण त्यांना सूर्यप्रकाशाची भीती वाटते. घुबड म्हणा, वटवाघूळ म्हणा, रात्रीच्या प्रकाशामध्येच त्यांना जास्त दिसतं. एकूणच दुष्ट तामसी प्रवृत्तीचे लोक हे रात्री जास्त कार्यरत होतात. म्हणजे अघोरी कृत्य ही रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात चालतात. त्यांना ज्यांचा अडथळा वाटतो, त्यांना कुणाचा अडथळा वाटतो? सज्जनांचा अडथळा वाटतो. त्यांना ज्यांचा अडथळा वाटतो, संकट वाटतं, अशा गोष्टी उखडून टाकण्यासाठी त्यांना रात्रीचा काळो जास्त जवळचा वाटत असतो. त्याउलट सज्जन वृत्तीच्या, रुजू अंतःकरणाच्या ऋषींना मात्र सूर्यप्रकाश जवळचा वाटतो, कारण सूर्यप्रकाशामध्ये ऋषींना ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो. आणि असा हा काळ जो आहे तो ज्ञानार्जन करण्यासाठी किंवा ज्ञानदान करण्यासाठी उपकारक असा ठरत असतो. म्हणून दिवसा सज्जन लोकांचा वावर आहे आणि रात्री दुर्जन लोकांचा वावर असतो, असं सांगून विश्वामित्र म्हणतात, मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार, ते मला फार त्रास देत आहेत. कैक वार करून यज्ञ नाही सांगता. एकदा यज्ञ सुरू झाला ना की त्याची सांगता सुद्धा यथोचितच व्हायला पाहिजे. निम्मा यज्ञ झाला आणि मध्येच संकट आलं तर त्या निम्म्या यज्ञाचं सुद्धा फळ मिळत नाही. त्यामुळे पूर्णाहुती होणं, यज्ञाची पूर्णाहुती झाली की यज्ञ संपन्न झाला असं मानलं जातं.
तसं जर का झालं नाही तर त्यापूर्वी केलेले सर्व श्रम वाया जातात, व्यर्थ जातात. आणि एकदा झालं, दोनदा झालं, जेव्हा वारंवार अशी विघ्न यायला लागतात तेव्हा त्या असुरांचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करावा या उद्देशाने विश्वामित्र ऋषी राजाकडे आले आहेत. ते बोलत आहेत आणि आपली व्यथा मांडत आहेत. आता विश्वामित्र हे ऋषी होते. शरादपी शापादपी, तर ते शाप देऊ शकत होते. खरं तर या असुरांना, या राक्षसांना ते शाप देऊ शकत होते, पण त्यांनाही काही बंधन आहेत, त्यांनाही काही मर्यादा आहेत. विश्वामित्र ऋषी पुढे म्हणतायत, शाप कसा देऊ मी, शाप कसा देऊ मी, दीक्षित तो नित्य क्षमी, सोडतोच तो प्रदेश याग मोडता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मी कसा शाप देऊ, मी दीक्षित आहे. दीक्षा ज्यांनी प्राप्त केली तो दीक्षित. हा दीक्षित जो आहे तो नित्य क्षमाशील वृत्तीचाच असतो. त्यामुळे खरं म्हटलं तर तो शाप देऊ शकतो तेवढं सामर्थ्य विश्वामित्र ऋषींकडे होतं. तपस सामर्थ्यामुळे ऋषींच्या वाणीला एक प्रकारचं तेज प्राप्त झालेलं असतं, वाचा सिद्धी प्राप्त झालेली असते. त्यामुळे त्यांनी उच्चारलेला शब्द सत्यच होणार याच्यामध्ये काही शंकाच नाही. तरी सुद्धा एखाद्या दुर्जनाला शाप देणं किंवा सत्शिष्याला वर देणं हे शिष्याला, हे ऋषींना शक्य होतं. परंतु त्याचेही काही नियम आहेत. ज्यांनी यज्ञ दीक्षा घेतली आहे, जो याज्ञिक आहे तो क्षमाशीलच असायला पाहिजे असा एक सर्वसाधारणपणे निर्बंध आहे. त्यामुळेच विश्वामित्र म्हणतात, मी दीक्षित आहे. नित्य क्षमाशील वृत्तीने माझ्या सहवासात येणाऱ्यांसाठी राहणं हा मी माझ्यावर घातलेला दंडक आहे. मी माझा नियम घालून घेतलेला आहे. शाप देण्याची क्षमता जरी माझ्यात असली तरी मी शाप देणं हे नियमाच्या विरुद्ध आहे. त्यापेक्षा आतापर्यंत या राक्षसांनी मला जेव्हा जेव्हा त्रास दिला, यज्ञात विघ्न आणली, तेव्हा तेव्हा मीच तो प्रदेश सोडून तिथून निघून गेलो. दुष्टांचं निर्दालन करण्यात, त्यांच्याशी वैर करण्यात आपली शक्ती वाया घालवायची, कशाला वाया घालवायची, या सदहेतूने मीच दुसरीकडे निघून जात असतो. पण आता मात्र हद्द झाली. मी जिथे कुठे यज्ञ करतो तिथे हे असुर हजर होतातच. आणि पुढे विश्वामित्र आपली व्यथा मांडतायत. आरंभिता फिरून यज्ञ आणि ती ते फिरून विघ्न, प्रकटतात मंडपात कुंड पेटता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. या राक्षसांनी कितीही त्रास दिला, कितीही विघ्न आणली, तरी प्रत्येक वेळेला मी नेटाने पुन्हा प्रयत्न करायचो, पुन्हा नव्याने यज्ञ आरंभ करायचो. यज्ञविधीसाठी पूर्वतयारी पुष्कळ करावी लागते. यज्ञाचे सगळे विधी पाळण्यासाठी पुष्कळ सज्जता करावी लागते. परंतु देव कार्य समजून, हे जनकल्याणासाठी कार्य समजून मी पुन्हा ही सगळी सज्जता करत होतो. यज्ञकुंडाची रचना असेल, साधन सामग्री असेल, हवीर द्रव्य असेल, समिधा असेल, घृत असेल, या सगळ्या गोष्टींच्या, या सामग्रीची जमवाजमव करेपर्यंत या दुष्ट प्रवृत्ती अगदी गप्प असायच्या. म्हणजे आपलं अस्तित्व सुद्धा त्या जाणवून देत नव्हत्या, कारण त्यापासून त्यांना काही धोका नव्हता. तुमच्या सामग्री गोळा करेपर्यंत त्यांना काहीच धोका नव्हता. मात्र जेव्हा प्रत्येक वेळेला मी जेव्हा अग्निदेवतेला आवाहन करून यज्ञकुंडामध्ये वन्ही प्रज्वलित करतो, तेव्हा मात्र पहिली जेव्हा केशरी ज्वाला धडाडून अशी उठते, वर झेपावते, तेव्हा मात्र या आसुरी वृत्ती गोंधळतात, भांबावतात, संभ्रमित होतात. कारण यज्ञविधी संपन्न होणं म्हणजेच या दुष्ट वृत्तीचा बिमोड करणं आहे. आणि त्यामुळेच त्यांना या यज्ञाची भीती वाटते. त्यात ते अडथळा आणतात आणि वन्ही प्रज्वलित करण्यापूर्वीच वातावरणामध्ये सुप्त रूपाने असणाऱ्या अग्निदेवतेला मंत्रोच्चारांनी पाचारण करायचं आणि अरणीमध्ये मंथन करून घर्षणाने अग्नी उत्पन्न करायचा, किंवा गारगोटीच्या 2 दगडांच्या घर्षणातून, किंवा आजकालच्या युगामध्ये त्या बहिर्गोल भिंगाच्या माध्यमातून सूर्यकिरण एकत्र करायची आणि अग्नी निर्माण करायचा.
नंतर तो काथ्यावर किंवा कापसावर किंवा नारळाच्या शेंडीवर घेऊन त्याच्या मार्फत यज्ञकुंडामध्ये अग्नी उत्पन्न करायचा. यासाठी खरं तर वस्तुतः कितीतरी वेळ लागू शकतो. त्यासाठी श्रमही हवे, त्याचं ज्ञानही हवं, त्याच्याबद्दल कौशल्यही हवं. परंतु असा एकदा अग्नी प्रगट झाला की मग मात्र या राक्षसांचं धाबं दणाणतं आणि ते त्रास द्यायला सुरुवात करतात. आणि मग कसा त्रास देतात? वेदीवर रक्तमांस, वेदीवर रक्तमांस फेकतात ते नृशंस, नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. यज्ञवेदीच्या आसपास सुद्धा अशा अमंगल गोष्टी असू नयेत. रक्त, मांस यासारख्या निषिद्ध गोष्टी फेकण्यात यांना मात्र आसुरी आनंद मिळतो. आपल्या वैदिक मंत्रामध्ये इतकं मोठं सामर्थ्य आहे. मंत्राची व्याख्याच मुळी केलेली आहे, मननात त्रायते इति मंत्रः. मंत्राची रचना इतकी शास्त्रशुद्ध आहे की त्याच्या उच्चारणामुळे सकारात्मक स्पंदन या वातावरणामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे दुष्ट शक्तींना अटकाव बसतो. परंतु या मंत्रोच्चाराचे काही नियम आहेत बरं. त्याचेही काही नियम आहेत. कोणी कुठले मंत्र म्हणायचे, किती उच्च स्वरात म्हणायचे, किती खालच्या स्वरात म्हणायचे, एकट्याने कोणते म्हणायचे, समूह स्वरात कोणते मंत्र म्हणायचे, यामागे फार मोठा विचार आहे. त्याच्या मागे शास्त्र आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. परंतु काही काळापुरतं, काही क्षणासाठी जरी हे मंत्र थांबले की लगेच या आसुरी शक्तींना ऊत येतो, राक्षसांचं फावतं आणि ते मंडपात येऊन, यज्ञ मंडपात येऊन स्वैरपणाने नाचायला लागतात. याच्यासाठी राजा, मला तुझी मदत हवी आहे. तू मला काय देशील? बालवीर राम तुझा, देवो त्या घोर सजा. तुझा जो बालवीर आहे ना रामराया, तो या राक्षसांना सजा देऊ शकतो, शक्ती देऊ शकतो. सान जरी बाळ तुझा थोर योग्यता. तुझा बाळ, तू म्हणशील की माझा बाळ वयाने लहान आहे, मलाही माहिती आहे तो वयाने लहान आहे, पण त्याची योग्यता फार मोठी आहे असं हे मी जाणतो. तुझ्या पुत्राचं वय अगदी कोवळं आहे. नुकतंच त्याने महर्षी वसिष्ठांकडनं वेदाध्ययन प्राप्त केलं आहे, शास्त्राभ्यासही केला आहे. अजून त्याने जगाचा अनुभवही घेतलेला नाहीये, परंतु तरीही तो पराक्रमी आहे. शत्रूला तो कठोर असं शासन करू शकतो. त्यांच्या उरात, शत्रूच्या, राक्षसांच्या उरात धडकी भरेल असा पराक्रम, असं सामर्थ्य तुझ्या ज्येष्ठ पुत्राकडे निश्चितच आहे. आणि शिवाय माझ्या तपोबलाचंही सामर्थ्य त्याच्या जोडीला आहेस ना. त्यामुळे हे राजा, तू शंकित होऊ नकोस, तू काळजी करू नकोस, मनात संशय सुद्धा आणू नकोस. तुझा बाळ अगदी सुकुमार असला, कोवळ्या वयाचा असला तरी तो महाबली आहे. त्यामुळे माझ्याबरोबर त्याला नेण्याची अनुमती तू मला द्यावीस अशी मागणी मी तुझ्याकडे करते. वास्तविक मूळ रामायणामध्ये विश्वामित्रांच्या या मागणीला राजा दशरथाने अनेक वेळेला नकार दिला होता की माझे पुत्र अतिशय लहान आहेत, कोवळे आहेत, वाटलं तर मी येतो पण माझ्या पुत्रांना मी पाठवत नाही असं राजा दशरथाने वारंवार सांगितलं होतं. पण गीत रामायणामध्ये गतिमानी थोडंसं ते स्वातंत्र्य घेऊन या राजा दशरथाने मान्यता दिली असंही म्हटलेलं आहे. पण तरी वाल्मिकी रामायणात सुद्धा शेवटी निरुपाय होऊन पण कर्तव्य बुद्धीने राजा परवानगी देतो असाही उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. पुढे विश्वामित्र म्हणतात, शंकित का होसी नृपा, शंकित का होसी नृपा, मुनी मागे राजकृपा, बावरसी काय असा शब्द पाळता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. पूर्वी अशी एक पद्धत होती, प्रत्येक राजाकडे एक ऋषी असायचे बरं का. म्हणजे राजा आणि ऋषी या दोघांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यकारभार चालवला जायचा. ऋषी होते ते घटना आखायचे आणि राजा होता ते त्याचं कार्यकारी असा तो राजा होता. म्हणजे ऋषींकडे लेजिस्लेशन होतं आणि राजाकडे एक्झिक्युशन होतं असंही आपल्या आजच्या भाषेत आपल्याला म्हणता येईल.
म्हणजे बघा ना, सम्राट चंद्रगुप्ताकडे आर्य चाणक्य होतेच की. अगदी सगळ्या शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनीच मार्गदर्शन केले. त्यामुळे राजा आणि ऋषी हे कॉम्बिनेशन फार पूर्वीपासून चालत आले. आणि राजा सुद्धा कसा असायचा, ज्याला उपभोग शून्य राजस्वामी असं म्हटलं जातं, अशा राजाला त्या ऋषींचा धाक असायचा, त्यांचा दरारा असायचा असंही म्हटलेलं आहे. म्हणजे शत्रूवर आक्रमण कधी करायचं, भूप्रदेश काबीज कसा करायचा, राज्य विस्तार किती करायचा, कधी करायचा, मांडलिक राजांना किती अधिकार द्यायचे, तह कधी करायचा, माघार कधी घ्यायची, शरण कधी जायचं, या सगळ्या बाबतीत अंतिम निर्णय हा राजर्षींचाच असायचा. राजा केवळ त्याची अंमलबजावणी करायचा. आणि या आध्यात्मिक बैठकीमुळेच त्या ऋषींचे सगळे निर्णय अगदी योग्यच असायचे आणि राज्यकारभार सुव्यवस्थित चालायचा. असा राजा प्रजाहित दक्ष असायचा आणि त्यामुळे प्रजेला अतिशय प्रियही असायचा. असं सगळं सुरळीत आलबेल सुरू होतं. मात्र सगळं हे मार्गदर्शन करत असताना ऋषींची काय अपेक्षा असायची राजाकडनं? काहीही नाही. पूर्ण निरपेक्ष वृत्तीने ऋषी हे मार्गदर्शन करायचे. केवळ राज्यामध्ये धर्म कार्यांना सन्मान मिळावा, ऋषींना संरक्षण मिळावं, इतकीच माफक अपेक्षा त्यांची असायची. आणि इथे सुद्धा विश्वामित्र काय मागतायत? मागून मागतायत काय? धन धान्य संपत्ती सैन्य वगैरे काहीही मागत नाहीये. तर इथे सुद्धा त्यांची अपेक्षा माफकच आहे. या मागणीवर खरं तर संदेह निर्माण होण्याचं काहीच कारण नव्हतं. उलट रामचंद्रांच्या सैद्धांतिक अभ्यासाला प्रात्यक्षिकाचं परिमाण लाभणार होतं. आपल्या आजच्या भाषेत सांगायचं झालं तर थिअरीला प्रॅक्टिकलची जोड मिळणार होती. त्यामुळे विश्वामित्र वारंवार राजाला सांगतायत, राजा तू काळजी करू नकोस, तू शंकित होऊ नकोस, तू बावरू नकोस, निस्संदेह होऊन तुझा ज्येष्ठ पुत्र माझ्याबरोबर निश्चिंतपणाने अरण्यात पाठव. प्राणाहून वचनी प्रीत, कारण मी जाणतो या रघुवंशाची काय परंपरा आहे, काय त्यांचा बाणा आहे. प्राणाहून वचनी प्रीत, रघुवंशी हीच रीत, दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. मला माहितीये रघुकुळामध्ये काय आहे आणि तू आता नाही का म्हणतोस याचीही मला कल्पना आहे. या रामाला माझ्या बरोबर पाठवण्याच्या मध्ये तुझं ममत्व आड येते. आपल्या पुत्रांबद्दल वाटणारी आसक्ती तुला तुझ्या कर्तव्यापासून च्युत करते. पण तू कोण आहेस आठव? रघुवंशातला एक श्रेष्ठ राजा आहेस तू. एक वेळ प्राणत्याग घडला तरी चालेल, पण रघुकुळातले राजे आपल्या वचनापासून कधीही मागे हटत नाही. प्राण जाय पर वचन न जाय असं त्यांचा खाक्य आहे. त्यामुळे ही रघुकुळाची रीतच आहे. तुलसी रामायणामध्ये सुद्धा हेच वर्णन आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रघुराजाने तर आपला शब्द पाळण्यासाठी कुबेरावर स्वारी केली होती. राजा दिलीपाने गायीच्या रक्षणासाठी आपले प्राण सुद्धा अर्पण केले होते. अशा दिव्य परंपरेचा वारसा तुझ्याकडे चालत आलाय. आता तू मागे फिरू नकोस, आता तू नाही म्हणू नकोस. त्या रघुवंशाचा सन्मान कर, त्याचा आदर कर आणि पिता ह्या नात्याने तुला वाटणारी काळजी बाजूला सार. अरे राजा, वडिलांना आपलं मूल नेहमी लहानच वाटत असतं, परंतु इकडे बघ ना, बघ मी ही तुझ्याकडे मागणी करतोय आणि तिकडे तो राम सिद्धता करायला लागला सुद्धा. हा राम माझ्या बरोबर येण्यासाठी सिद्ध झालाय. आपले तात राजर्षींना का बरं नकार देताय असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसतोय. पित्याची जर ही स्थिती, तर मातेची अवस्था काय असेल? वडीलच जर का एवढे शंकित झाले तर त्याच्या मातांची स्थिती काय वर्णन करावी? आणि विश्वामित्र पुढे म्हणतात, कौसल्ये कौसल्ये रडसिकाय, वीर कशी वीरमाय, उभय वंश धन्य रणी, पुत्र रंगता,
ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथ. राजा, तुझी जी ही अवस्था आहे, तुझं पितृहृदय कळवळतंय, काहीतरी मागतंय, तू त्याला आसक्ती, त्याला ममता वाटलीये, तर मातेचं हृदय तर निसर्गतः कोमलच असतं. तिला पुत्राचा विरह सहनच होत नाही. आणि इथे तर या दुष्ट अशा राक्षसांचं निर्दालन करण्यासाठी विश्वामित्र मागणी करतायत. कुठे ते बलाढ्य अक्राळ विक्राळ असे यज्ञामध्ये विघ्न आणणारे विराट असे राक्षस, आणि कुठे कुठे माझा अगदी सरळ मनाचा, कोमल कायेचा, मृदू अंतःकरणाचा लहानसा राम. माझ्या रामाच्या शौर्याविषयी, पराक्रमाविषयी मला विश्वास आहे, खात्री आहे मला, पण त्या राक्षसांचा नेम मात्र मला नाही सांगता येत. कपटी रूप धारण करून जर का त्यांनी माझ्या रामाचा घात केला तर? अशा कितीतरी विचारांनी कौसल्येचं मातृहृदय कळवळतंय, व्याकुळ होतंय. परंतु विश्वामित्र तिलाही धीर देत आहे. तिला ते म्हणतायत, अगं कौसल्ये, तुला असं रडणं शोभत नाही. भीरू कशी वीर माय, तू कशी आहेस, तू वीर माता आहेस. तू भीरू असणं हा श्रीरामांच्या पराक्रमाचाच अवमान आहे. त्याची आई अशी रडत बसणार, त्यालाच आवडणार नाही. आता तू पुसून टाक, तुझे हे अश्रू पुसून टाक आणि आनंदाने अभिमानाने तुझ्या पुत्राला निरोप दे, आशीर्वाद दे. कारण हा तुझा पुत्र आहे, तो काही घाबरट नाहीये, भित्रा नाहीये, तर इक्ष्वाकू कुळाची कीर्ती वाढवणारा आहे, हे तर निश्चितच. परंतु त्याचबरोबर तू एक लक्षात घे कौसल्ये, की त्याच्या मातुल गृहाची, म्हणजेच तुझ्या माहेरचीच, म्हणजे रामाच्या आजोळची कोसल देशाची कीर्ती सुद्धा याच्या पराक्रमामुळे वृद्धिंगत होणार आहे, धवलतर होणार आहे. राक्षसांचा बिमोड केल्यामुळे उत्तम वंशामध्ये, दोन्ही कुळामध्ये याची कीर्ती दुमदुमणार आहे. लक्षात घे कौसल्ये, पुसून टाक तुझे ते अश्रू आणि मोठ्या मनाने याला निरोप दे. तिथे कोण कोण आहेत? मारीच तो सुबाहू, राक्षस ते दीर्घ बाहू. तिथे मारीच आहे, सुबाहू आहे, दीर्घ बाहू आहेत. ठेवतील शस्त्र पुढे राम पाहता. माहितीये मला, मोठमोठे दुष्ट असे राक्षस आहेत. अत्यंत बलाढ्य अशा राक्षसांशी सामना करायचा आहे. मारीच आणि सुबाहू यासारखे राक्षस तर कपट करण्यामध्ये, मायावी रूप धारण करण्यामध्ये अगदी तरबेज आहेत, पटाईत आहेत. या मायावी शक्तीच्या प्रभावाने ते कितीही कठीण कामं करू शकतात. हे जरी कितीही खरं असलं ना, तरी सत्यापुढे असत्य हे नेहमीच निष्प्रभ ठरतं. सत्याच्या पाठीशी विश्वचालक शक्तीची ताकद असते आणि त्यामुळे हा श्रीराम सानवयाचा आहे, कोवळा आहे, अगदी लहान आहे, अननुभवी आहे, तरी सुद्धा सत्यानी, धर्मानी, नीतीनी वागणार आहे. आणि त्यामुळेच त्याच्या समोर असत्याचं, अनीतीचं, अधर्माचं काहीही चालणार नाही, याची मला खात्री. जेव्हा हे दुष्ट राक्षस या रामाला पाहतील ना, तेव्हा ते आपणच शस्त्र खाली ठेवतील, आपणच शस्त्र खाली ठेवतील. रामाला कदाचित शस्त्राचा आघात करण्याची वेळ देखील येणार नाही. धर्माचा, तेजाचा प्रभावच असा आहे की नकारात्मक शक्तीला तिथून काढता पाय घ्यावाच लागतो. असं बोलून विश्वामित्र आता रामाकडे वळतात, एकेकाशी बोलतात. आधी दशरथाशी बोलले, कौसल्येशी बोलले, इतर जनांशी बोलले. आता प्रत्यक्ष रामाला म्हणतात, श्रीरामा तूच मान, घे तुझे चाप बाण, येतो तर येऊ दे अनुज मागुता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. माता पित्यांना समजावून झाल्यावर विश्वामित्र आता प्रत्यक्ष श्रीरामांकडे वळतात आणि त्याला म्हणतायत, आता निर्णय आहे तो तुझ्याच हाती, सर्वस्वी तुझ्याच हाती आहे, असंही सुचवतात. आणि त्याच्यातल्या अंतरात्म्याला, त्याच्यातल्या आत्मारामाला साथ घालतात. आता तूच ठरव बाबा काहीतरी, माझ्या मागणीचा तूच विचार कर. आणि तुझ्या आविर्भावावरनं, तुझ्या देहबोलीवरनच मला समजतंय की तू माझ्या बरोबर येण्यासाठी उत्सुक आहेस, आतुर आहेस.
तुला ही मागणी मान्य आहे. एवढंच नाही तर तुला अतिशय म्हणजे त्वरा झालेली आहे, माझ्याबरोबर कधी येतो आणि कधी त्या राक्षसांचा बिमोड करतो हेही मी जाणतो. त्यामुळे तुझं धनुष्यबाण सिद्ध करून तू ते बरोबर घे आणि तुझा अनुज असणारा शब्द तरी गदिमाने काय सुंदर वापरले. लक्ष्मणाला इथे म्हटलेलं आहे अनुज. अनुज ह्याचा एक अर्थ आहे पाठोपाठ जन्मलेला किंवा धाकटा भाऊ, पण इथे तो जास्त समर्पक रीतीने आपल्याला बघायला मिळतो. अनुज म्हणजे अनुसरण करणारा, पाठोपाठ येणारा असाही अर्थ आहे. त्यामुळे तुझा अनुज लक्ष्मण जर का बरोबर येत असेल तर त्यालाही आपल्या बरोबर येऊ दे. यज्ञ रक्षणासाठी त्याचं आपल्याला सहाय्यच होणार आहे असं म्हणून महर्षी विश्वामित्र इथे थांबले आणि गदिमाने या गीताची इथे सांगता केलेली आहे. किती सुंदर गीत आहे, किती भावपूर्ण असं गीत आहे. सगळ्यांचे भाव याच्यामध्ये अधोरेखित झालेले. दशरथाचा ममत्व भाव आहे, कौशल्येचा वात्सल्य भाव आहे, पण तरी सुद्धा त्याला विश्वामित्रांनी दिलेलं उत्तरही तितकंच समर्पक आहे. श्रीरामांच्या खरंच आहे एखादी गोष्टीचं आपण अध्ययन केल्यावर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपणही उत्सुक असतो. रामानंही वसिष्ठांकडे शिक्षण घेतले, पण आता त्याच्या प्रात्यक्षिकाची वेळ आली. त्यामुळे तोही अधीर आहे, आतुर आहे, उत्सुक आहे राक्षसांचा बिमोड करण्यासाठी. गदिमांनी एका ब्रह्मर्षीने एका प्रजाहित दक्षकडे राजाकडे केलेली ही वेगळीच मागणी किती सुंदर शब्दामध्ये कथन केली आणि विश्वामित्रांच्या मनातले सगळे भाव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं हे गदिमांचं जे शब्द सामर्थ्य आहे ते अलौकिक आहे, अपूर्व आहे. या 10 कडव्यामध्ये कितीतरी पैलू गदिमांनी उलगडलेले आहेत. गदिमांचं हे कौशल्य तर बाबूजींचं आणखीन वेगळंच कौशल्य. पुरिया धनाश्री या रागामध्ये बांधलेलं हे गीत गाण्यासाठी त्यांनी राम फाटक या गुणी गायकाची सुयोग्य निवड केली आहे आणि त्यांनी देखील आपल्या प्रभावी स्वरातून ब्रह्मर्षी विश्वामित्र आपल्या नजरेसमोर थेट उभे केलेले. आपल्या डोळ्यासमोर तो यज्ञ, ते विश्वामित्र, तो दशरथ राजा, ती कौसल्या, तो राम, तयार असलेला सज्ज असलेला राम, हे सगळं शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचं गदिमांचं सामर्थ्य. त्याला वारंवार पुन्हा पुन्हा प्रणाम करूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम